नमस्कार मित्रो, मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतोय। आणि नेहमीप्रमाणे आजसुद्धा तुम्हाला एक औषधी वनस्पतीची ओळख या व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार आहे आणि त्या वनस्पतीचे फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर भावांनो एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा भावांनो। तर बघा मित्रो, ही अतिबला म्हणून ओळखल्या जाणारी, हिला कुठं खिरेटी किंवा कुठं पिटारी अशा अनेक नावाने ही वनस्पती ओळखल्या जाते। आता हे पूर्ण पक्व अवस्थेमध्ये बघा, जसा हलवला तर ख ख ख ख आवाज येतो याच्यामध्ये, बघू शकता। ही पूर्ण पक्व झालेली आहे आणि ही आयुर्वेदातली एक जडीबुटी आहे मित्रो। ही एक औषध आहे आयुर्वेदातलं। या निसर्गामध्ये जशा मानवाच्या जीवनात समस्या असतात त्या समस्यांचं निराकरण म्हणून ह्या वनस्पती आज आपल्या निसर्गामध्ये जन्माला आलेल्या आहेत भावांनो। तर ही एक अशी वनस्पती आहे, ही आपल्या शेतात तण म्हणून कुठे उगवते, धुऱ्यावर, रस्त्याच्या कडेला, आजूबाजूला कुठे पण ही आपल्याला सहजपणे उपलब्ध होणारी वस्तू आहे आणि महाराष्ट्रात कुठं पण सापडते भावांनो। त्याच्यामुळं या वनस्पतीचा फायदा घ्या एवढंच सांगेन। बघा आता ही आज पक्व झालेल्या अवस्थेत आहे, ही याची फळं काढून घ्यायची। असे फळं काढायचे, याच्यामध्ये काही बिया निघतात बघा। मी आता तुम्हाला ते बिया काढून दाखवतोय। तर भावनो बघा, या अशा प्रकारच्या याच्यामध्ये बिया निघतात। हे बीज आपल्याला काढून घ्यायचं आणि हे बीज एक औषध आहे आपल्या जीवनातलं। ज्या लोकांना वैवाहिक जीवनामध्ये आपल्या कमजोरी येते त्या लोकांसाठी सांगतोय। ही अतिशय बळ देणारी वनस्पती आहे मित्रो, त्याच्यामुळे हिला अतिबला या नावाने ओळखले जाते। बघू शकता हे जे आता हे जे बी निघलेलं आहे, ही बी घ्यायचं, याला तुपात भाजायचं आहे। याला तुपात भाजून थोडं वाटून बारीक करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये कवच बीज, काचकुऱ्याची जी पावडर असते कवच बीज ज्याला आपण म्हणतोय, ते कवच बीज याच्यामध्ये मिक्स करायचं। जेवढं आपण हे बी घेऊ तेवढंच कवच बीज घ्यायचं, दोन्हीचं प्रमाण सारखं असावं, कवच बीजाचं आणि याचंही काचकुऱ्याचं बीज ज्याला आपण म्हणतोय। आणि हे चूर्ण रोज सकाळी 1 चम्मच चूर्ण जर आपण दुधासोबत घेतलं ना भावांनो, बघा तुम्हाला 8 दिवसामध्ये याचे चांगले रिझल्ट पाहायला मिळतात। एवढी जबरदस्त वनस्पती आहे, 8च दिवसामध्ये बघा तुम्ही। याचा दुसरा फायदा मी तुम्हाला सांगतो, हिची साल पण औषधी आहे आणि हे मूळ जे याचं हे मूळ पण औषधी आहे भावांनो। या मुळ्यांचा वापर पूर्वी जे लोक कमजोर असतात, बिमार असायचे किंवा जे पॅरालिसिसवाले असतात, ज्यांचे हातपाय उचलत नाही, ताकद कमी झालेली आहे, अशा लोकांना या मुळ्या घ्यायची किंवा ती साल घ्यायची आणि हे सावलीत सुकून याचं चूर्ण करून ठेवायचं भावांनो। हे चूर्ण रोज सकाळी संध्याकाळ जर आपण अर्धा चम्मच रोज सकाळ संध्याकाळ घेतला ना, तर बघा तुम्ही 10 ते 15 दिवसामध्ये एकदम त्या माणसाची तब्येत स्ट्रॉंग झालेली पाहायला आपल्याला दिसते। असं जबरदस्त औषध आहे आणि आपल्याला याला कुठला काही पैसा लागत नाही, काय नाही। हे शेतात तण म्हणून उगवत आहे, सापडतंय आणि आता या टायमाला हे काढणीच्या अवस्थेमध्ये काढायला आलेलं आहे। त्यामुळं याचा फायदा घ्या आणि याचा उपयोग घ्या। याचे रिझल्ट बघा, कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला भावांनो तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या भावांनो।